सर्व कला श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहोत. आजचा दिवस हा अशा दोन महान व्यक्तींना, दोन अशा ज्येष्ठ कलावंतांना आठवण करण्याचा आहे, ज्यांनी या कला क्षेत्राला निव्वळ आनंद आणि आनंद दिलेला आहे. त्यातलं एक नाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे, बालगंधर्व. त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि पनवेलकर असलेले कलावंत ज्यांनी विनोदाच्या माध्यमातून साऱ्या जगाला हसवलं आणि साधेपणात विनोद आणि विनोदात साधेपणा कसा असतो याचं अतिशय उत्तम असं परिमाण ज्यांनी आपल्याला दिलं ते सन्माननीय कमळाकरजी वैशापाणी. या दोघांचाही स्मृतिदिन आज या ठिकाणी आहे आणि त्या निमित्तानं आज नवीन पनवेल या ठिकाणची जी सर्व राजकीय नेते मंडळी आहेत ती उपस्थित आहेत. त्यापैकी सन्माननीय सभागृह नेते परेश ठाकूर साहेब तसेच विरोधी पक्ष नेते म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण सुरुवातीला दीपक प्रज्वलन करावं आणि या कार्यक्रमाचं औपचारिक असं विमोचन करावं. मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशन मुंबई यांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली होती की ज्येष्ठ अभिनेते आणि नकलाकार कमळाकर वैशपायन साहेब यांच्या स्मृतीला आपण इथे आज आठवण देऊया. तसेच वहाळ या साई संस्थांचे श्री रविशेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. श्री प्रीतम म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपणही दीपप्रज्वलन करावं. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ विनोदी नकलाकार जॉनी रावत दादा यांना मी विनंती करेन की आपणही दीपप्रज्वलन करावं. हार आता माहिती तुम्ही या बाबा तुम्ही या माननीय नितीन भाई आपण सर्वप्रथम यांना आपण पुष्पहार अर्पण करावा. बालगंधर्व आपण महापौर सुधाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आहे हे हार घ्या. चल या इकडे खाली खेच तो खाली हो मग बघ घ्या. तिकडे जा तिकडे जा. सन्माननीय परेश ठाकूर साहेबांचं सभागृह नेते यांचं स्वागत होत आहे. प्रीतम शेठ म्हात्रे विरोधी पक्ष नेता प्रीतम शेठ म्हात्रे दादा आपल्याला विनंती आहे की आपण स्वागत स्वीकारावं. स्वागत स्वीकारण्यासाठी महापौर या ठिकाणी उपस्थित आहे. नवीन विनंती करेन की आपण उपमहापौर मॅडम यांचं स्वागत करावं.
आणि रवी शेठ पाटील साहेब आपण या ठिकाणी आपलंही स्वागत करावं. रवी हे फोटो नीट घे. विनंती करेन महानगरपालिकेच्या सन्माननीय ज्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व लोक उपस्थित आहात ते स्वर्गीय कमलाकर वंशपाल यांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या त्यांना वंशपाल यांच्या या ठिकाणी स्वागत आपणास विनंती या ठिकाणी करतो की सन्माननीय सभापती ॲडव्होकेट भूषणी वाघमारे मॅडम यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं. भूषणी वाघमारे बरेचशी मी आपल्या पुन्हा एकदा विनंती करतोय तुम्ही गुरु कदम आपल्या विनंती या ठिकाणी करतो की सन्माननीय नगरसेविका अरुणताई भगत यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं. रवी नाईक आपल्या विनंती या ठिकाणी करतात सन्माननीय नगरसेविका दादा महेश जी हो महेश जी गजरा तुम्हाला बनवायचा आहे. तो गजरा तुम्हाला बनवायचा आहे आणि तो गजरा कसा बनणार आहे ते बघा. मला वाटतं पुढे जर लांब हो गुरुजी हो आतून दे ना. ऐकला रे सगळ्यांचे घ्या. सगळ्यांचे फुलं घे. सगळ्यांची फुलं घे. सगळ्या इकडे बघा. ऐका महत्वाचं आहे हसरा गजरा हा कार्यक्रम सांगायला पाहिजे. 14 वर्ष मी त्या ग्रुपला काम केलेलं आहे आणि आवडते कलाकार झालं सगळ्यांचं. बहिणी तुमच्या दिलेलं आहे या इथे सगळे लाईन जे कलाकार आले त्यांनी लाईन मध्ये इथे थांबा ट्रॉफीसाठी. मध्ये मध्ये आम्ही सांगितलं आता तुम्ही जास्त नाही संध्याकाळचं
महोत्सव आता हात लावून चाला बघ. दादा पटकन करा, टाइम नका करा. वा वा वा. तर कलाकारांची नावं घ्या आणि त्या कलाकारांच्या नावात या परिसरात धन्यवाद. सर इकडे समोर ये ठीक आहे. पहिले पाणी व्यवस्थित. दादा दादा सगळ्यांच्या देणार समोर समोर एक 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 होते. पनवेल महानगरपालिकेचे सन्मान्य महापौर डॉक्टर कलाकारांचं स्वागत करतो. कोणची ट्रॉफी नावं घ्या. कॉमेडी किंग स्टँडअप कॉमेडियन ही महेश यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करतो. सन्मान्य महापौर दादा आपलं विनंती या ठिकाणी करतोय की ही महेश या ठिकाणी आपण सन्मान करावं. तुमचं नाव घ्या. सन्माननीय कमलाकर बनसोडे सन्माननीय कमलाकर बनसोडे साहेब यांचं कमलाकर बनसोडे साहेब यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान करतो. रवी शेठ पुढे सन्माननीय उपमहापौर रवी शेठ पाटील आपण विनंती या ठिकाणी करतोय. गजानन नार्वेकर बरेच वर्ष त्यांच्याबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं गजानन नार्वेकर सन्मान या ठिकाणी इकडे आता कोण आहे? विलास शिरसाट या उपमहापौर मॅडम. त्याच्यानंतर राजदीप कदम. राजदीप कदम आई राजदीप कदम काय या डॉक्टर किशोर गवाते. डॉक्टर किशोर गवाते सन्मान नगरसेवक दर्शना मालिक दादा दादा प्रकाश गणेश भगत. प्रकाश दादा पण आहे. अभिजित पवार कॉमेडियन. तुम्हीच काढा. अरे तो चालला तर तू इकडे ये ना जरा तो ते आहे समोर ना तू इकडे ये ना. आज सत्कार चालू असताना एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. इकडे येणार एक एक कलावंतांवरती एक वेगळा असा स्वतःचा कटाक्ष सातत्याने नेमणारे एवढं घाई काय आहे म्हात्रे एवढं? आणि जे मात्रे ट्रस्ट यांच्याकडे आपण जरा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी देऊया. अतिशय लांबे असं कलाप्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय रवींद्रनाथ सावळेकर कार्यक्रमांमध्ये भेटल्यानंतर कलाकारांना नेहमी प्रेम तुम्ही काढलं. महापौर मॅडम या ना. व्हिडिओमध्ये इकडे या. सन्माननीय पवन कुमार यांचा सन्मान या ठिकाणी डॉक्टर चेतन मागचे आपण पवन कुमार यांच्या ठिकाणी आपण सन्मान करावा. पवन कुमार. सन्माननीय दादा गायकवाडांचे मुख्य कलाकार. दादा तुमचं झालं? ज्येष्ठ कलाकार दीपक मार्कामे
नमस्कार, मी डी वाय हास्य कलाकार आणि आमची सर्व कलाकारांची संस्था म्हणजे माम मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशन, ज्याचे फाउंडर आहेत जॉनी लिव्हर, त्याचा मी प्रवक्ता आहे, कोषाध्यक्ष आहे. आमचे सर्वच म्हणजे कपिल शर्मा असतील, VIP असेल, सुनील पाल असेल, आदरणीय सुदेश भोसले असतील, सुदेश लहरी असतील, त्याच्यानंतर राजू श्रीवास्तव असतील, प्रभाकर नवीन असेल, असे अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका तसेच परेश सेठ आणि प्रीतम सेठचे आभार मानलेले आहेत. सगळे नगरसेवक महापौर यांचे आभार मानलेले आहेत, कारण की आमचे गुरुवर्य कमलाकर वैश्यपान यांचं तैलचित्र या सभागृहामध्ये लावून आम्हाला जो सन्मान दिलाय, तो मान दिलाय, त्याच्यामध्ये त्यांनी जो वाटा उचललाय, म्हणून आम्ही सर्वच नखलाकार स्टँडअप कॉमेडियन त्यांचे आभारी आहोत. आणि ज्या वेळेस पनवेल महानगरपालिका आम्हा कलाकारांना जेव्हा जेव्हा बोलवेल, मग ते श्री जॉनी लिव्हर असतील, सुदेश भोसले असतील, कपिल शर्मा असतील किंवा अनेक मोठे दिग्गज कलाकार, कुठलंही शुल्क न घेता फक्त या लोकांसाठी आम्ही जरूर येऊन एक कार्यक्रम करू, ही मी मामतर्फे तुम्हाला आश्वासित करतो आणि इथेच थांबतो. आमचे गुरुवर्य पुन्हा त्यांना नमन करतो. कमलाकर वैश्यपान जिथे असतील त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद द्यावा, हीच प्रार्थना मी देवाचरणी करतो. धन्यवाद. दत्ता हे वाद्य वाजवून सगळे उपयोग आहे. जॉनी येस पप्पा. सगळ्यांचा एक फोटो. आज मी तुमच्यासमोर बोलतोय. गेली 14 वर्ष असरा केंद्रामध्ये ना बोलून मी कार्यक्रम केला आणि ना बोलून टाळ्या घेतलेल्या आहे. न बोलता आणि आमच्या पॅम्पलेटमध्ये साहेबांनी नमूद केलेलं आहे की यादवर काही न बोलता म्युझिकल मॅजिक सादर करणारं म्हणजे बबन कुमार. ह्या भाषेमध्ये त्यांनी मला नमूद केलेलं होतं आणि त्यातून सांगायची गोष्ट म्हणजे आज मला बरं वाटतं, मन भरून आलं की साहेबांच्या चरण मी तर ज्यावेळी साहेब आम्हाला सोडून गेले 2 वर्ष माझ्या स्वप्नात येत होते. आज इकडे शो केला, तिकडे शो केला, प्रत्येक वेळा. आणि मग वहिनीला मी सकाळी फोन की वहिनी साहेब माझ्या स्वप्नात आले. वहिनी म्हणायच्या की बबन कुमार त्यांना सांगायचं जरा घरी वाट बघतात लोक, घरी या. अरे बबन माझ्या आज स्वप्नात आला. आणि 87 मध्ये श्रीफळ कुठला गेला असरा गजऱ्याचं, 88 मध्ये रंगमंच गाठला गेला. 1, 2 कमलाकर पण ओळखतो. आणि 2 वर्ष मनोहर भाटकर यांनी माझा परिचय करून दिला 1990 मध्ये. आणि जो 90 मध्ये मी फेविकॉल लागला माझा, अर्थात फुकट लागत नाही फेविकॉल, कारण त्याच्या माध्यमातून म्हणजे टाळ्यांचा फार मोठा आशीर्वाद असतो. साहेब विंगमध्ये बसायचे,
प्रत्येक आयटमला मला टाळ्या मिळत असत हे सगळ्यांना माहिती आहे सर्वांच्या सगळ्यांना. त्यामुळे मी 14 वर्ष टिकलो, कारण 14 वर्ष तू आणि मी अजून जिवंत आहोत. दुसऱ्या गजरामध्ये 2 कलाकार जिवंत आहेत. दोन सरकारी माध्यमांचे काम पुढे करतो. जय महाराज. धन्यवाद मोहनकुमार साहेब. आणि या आपलं नाव कमवलेलं आहे जसे दुकानाची या ठिकाणी आवडते तिसऱ्या तिसरी या ठिकाणी स्वागत झालं. जोरदार टाळ्या आपण त्याचं स्वागत करूया. हे होते कलाकार. झाले कलाकार झाले. नमस्कार, मी कमलाकर बनसोडे. माझं पण नाव कमलाकर बनसोडे. मी बेसिकली मिमिक नकलाकार, पण माझं ऑर्केस्ट्रा हिटबीट आहे. आणि त्यानंतर कमलाकर वैशंपायन साहेब, त्यांना आम्ही साहेब बोलायचे. मी आणि माझा छोटा भाऊ राजू बनसोडे. एवढ्यात सांगायचं काय की हे तर महान कलाकार होतेच, पण कलाकाराला कसं प्रोत्साहित करून त्यांना उभा करायचं ही एक मोठी जादू त्यांच्याकडे होती. सांगण्याचा मुद्दा असा की कमलाकर वैशंपायन साहेबांना आम्ही सांगितलं की आम्हाला तुमची संकल्पना पाहिजे, त्यामुळे आम्ही देणार नाही, मी आता देत नाही, करत नाही. पण त्यांना कळालं की हे चांगली मुलं आहे. त्यापासून कमलाकर वैशंपायन संकल्पित आमचा हिटबीट हा आम्ही चालू केला सांगायचं. आणि त्यांनी जे काय आम्हाला पॉईंट सांगितले ऑर्केस्ट्रा जगतचे, त्या पॉईंटवर आम्ही चालत आलो. आणि आत्तापर्यंत आम्ही बरोबर आहे. पहिली गोष्ट की तुम्ही जर 100 रुपये घेतले तुमचे 1000 रुपये झाले. आणि कलाकारांना तर पेमेंट त्याच वेळेला द्यायचं, ठेवायचं नाही. आणि सगळे असे की त्यांचा आणि तुमच्या पार्टीचा काही संबंध नाही, त्यांनी काम केलं त्यांचा मोबदला तुमच्या तिथे दिला पाहिजे. आणि सांगितलं की सोनाराच्या बाजूला 10 दुकानं असतात, ज्यांच्या नशिबात असेल तो येईल. तसं आपल्या ऑर्केस्ट्रा हिटबीट आहे. आणि एकदा फार वर्षापूर्वी माझं पाईल्स म्हणजे विष्णूचं ऑपरेशन झालं. म्हणजे जो जागा होती ती पूर्ण कापली गेली होती. मला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. तर मी साहेबांना सांगितलं की मी आता गणपतीची शो करू शकत नाही. तर त्यांनी सांगितलं तुला काय झालं. मी असं तर सगळं कामाकामी झाली. तर म्हणलं अरे गणपतीची शो आहे, गणपतीचं शिर उडलं तरी ते आहे, तुला काय झालं. तर त्या व्हील पॉवरवर आम्ही सगळं ड्रेसिंग वगैरे करून 10 प्रोग्राम आम्ही केले. कारण त्यांचं व्हील पॉवर होती. तसं बबन कुमार आहे, 3 वर्षापूर्वी मी त्याच्याकडे गेलो होतो. मी जरा भेटलो बहिणी, मला वाटलं आता जातील असं एवढी कंडिशन होते. पण ते म्हणाले नाही, कमलाकर वैशंपायन आपल्या बरोबर आहे. आणि अजून आम्ही म्हणतो की कमलाकर वैशंपायन गेलेले नाही, ते आमच्या बरोबर आहे. पुण्य धावते पापा मागणी पुण्य धावते तरीही साठा संपेना. हे जीव नको, हे जगणे नको, हे पाप नको, हे पुण्य नको. तिथे टाकली तिथेच पडली, तिथे टाकली तिथेच पडली, तिथून टाकली इथेच पडली. कर्तव्याची उडी गजानन नार्वेकर वाहतो तुमच्यावर गुरुवान दिली. या ठिकाणी आज असे एक ज्येष्ठ कलाकार आहेत, त्यांचं आता आपण स्वागत केलं. की त्यांचं आत्ताचं वय 71 वर्ष आहे. गेली 50 वर्ष कलाकार म्हणून संपूर्ण विश्वामध्ये त्यांनी नाव कमवलं. आता ते खऱ्या अर्थानं एखादा कलाकार रिटायर कधी होत नाही, पण तो आज कलाकार आज आजच्या संस्कृतीला येताना रिटायर होतात. त्याबद्दल विशेष सन्मान्य मात्र आपण करावं अशी विनंती आपल्यास करतो. या ठिकाणी शब्द बोलतो. आज दुःखाच्या दिवसात आनंद कसा असतो तो आज कमलाकर वैशंपायन काही संबंध वहिनीला आहेत असं नाही, तर त्यांनी पूर्ण अनुभवलं. आणि गुरूंच्या सोबत वहिनींचं जे ज्ञान होतं कलाक्षेत्रात ते आठवणे की रंगमंचावर जेव्हा मी जायचो, गडबड एवढी असायची प्रोग्राममध्ये. आणि त्या दिवशी नेमकी एवढ्या गडबडीत मी 3 पीस तेव्हा कोण घालत होतो. कमलाकरजींनी सांगितलं की तू थोडंसं कपड्यांबद्दल गाडीमध्ये असे चालतं नाही, माझा शिष्य तसं मी तो 3 पीसला ड्रेस घेऊन घालला आणि दूर घालायचं घाई तर चप्पल घालून. आणि तेवढ्या कार्यक्रमानंतर वहिनी जाता हे सगळं व्यवस्थित मग चप्पल थोडं सांगू का, मी खऱ्या अगदी त्या क्षेत्रातली नाही, पण माझं हेच म्हणणं असतं की पब्लिक तुम्हाला तुमचा जो कला आहे ती नंतर बघते. प्रत्यक्ष आधी काय
दिसते ती व्यक्ती दिसते. त्यामुळे मी वैशंपायना पण सांगत आहे, अहो तुम्ही किती असे जाता म्हटलं साधेपणाने. तर म्हणे निघा, माझी कला बघतात लोक, बाकी कोणी बघत नाही. पण म्हटलं मी आहे ना प्रत्यक्ष बघणारी, मी तर पहिले तुम्हाला बघत असते, तुम्ही व्यवस्थित कसे आलेले आहात ते, तर तुम्ही यापुढे. आणि मी प्रत्येक कलाकाराला हेच सांगितलं, येतो तो प्रेक्षकांना पहिल्यांदा तुम्हाला न्याहाळत असतो, तर नेहमी जाताना व्यवस्थितच जा, असं काहीतरी चप्पल घालून लागतात मम्मी हे देते मी. मी दाखवते सगळे जॉनी रॉक मी दोन ओळी बोलतो. चालू करा तुम्ही, चालू करा एकदा, करा चालू, दाखवा वरती पेट्रोल देता टाकायचं वर टाका, टाका ना पाणी, हा पाणी पेट्रोल पेट्रोल आहे. अरे गाडीची वाट लागली तर पैसे देणार आहेस काय? माझी बंद पडली पाणी बघ काय 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 गाड्यांची वाटल आता हो, तुम्हाला 700 रिडिंग घ्यायची असते पेट्रोलची, तुम्ही काढली पेपर आहे, पेपर कुठं आहे? सकाळी 5ची टेस्टिंग काढली बरोबर, कुठे आहे मग ती? दाखवले गुन्हा रिडिंग दाखवले गुन्हा. आणि आनंद या गोष्टीचा आहे की असं म्हणतात की जिथे पिकतं तिथं विकत नाही. म्हणजे एक खूप मोठा कलाकार किंवा खूप मोठी व्यक्ती होऊन जाते आणि समाज विसरून जातो. पण आज तब्बल 18 वर्ष झाल्यानंतर सुद्धा एवढ्या संख्येनं त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं इथे आहेत. आणि पनवेलकर कलावंत म्हणून त्यांचं तैलचित्र या सर्व पावगर्दीमध्ये लावलेलं आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. प्रीतम शेठ, सांगायला आनंद वाटतो की नकलाकार म्हटल्यानंतर तो इंटरवल म्हणून धरला जायचा. या माध्यमाच्या कार्यक्रमामध्ये नकलाकार म्हणजे इंटरवल. लोक एन्जॉय तेवढाच करतात, तो देतो तेवढा 100%. पण बघताना एक नकलाकार म्हटल्यानंतर तो मधला टाइमपास किंवा इंटरवल, पण त्याही भागाला फार महत्व आहे. आणि तो भाग फक्त महाराष्ट्रात नव्हे तर साता समुद्रापलीकडे जाऊ शकतो. अत्यंत साध्या कपड्यामध्ये आलेली व्यक्ती जेव्हा पडद्याच्या आड बसलेली असेल तर कोणाला वाटणारही नाही की शेकडो कार्यक्रम देशविदेशामध्ये करणारे कमलाकर वैशाखन दादा आहेत. पण एकदा ते उभे राहिले तर ते ज्या पद्धतीने लोकांना हसवायचे, ती हसवणूक जी होती ती निर्भेळ होती. मी त्यांचं बायको म्हणाली म्हणून नाटक पाहिलं आणि त्यांचे परफॉर्मन्सेस आम्ही आमच्या उमेदीच्या काळात प्रेक्षक म्हणून पाहिले. आणि ते पाहत असतानाची गोष्ट अशी होती की ते जे सादर करायचे ना त्याच्यावर लोक असायचे. आमची ती उमेदीची काळ होती, त्यामुळे आम्ही ते जे सादर करायचे तो सादर करायचा प्रयत्न केला, त्याला तो रिस्पॉन्स किंवा तो लाफ्टर नाही आला. म्हणजे तो त्यांचा ओन लाफ्टर होता. ते जे हास्य होतं ते कॅश करण्याची ताकद त्यांच्या स्वतःच्या एंटायर परफॉर्मन्समध्ये होती. आणि तो परफॉर्मन्स देऊन त्यांनी अनेक कार्यक्रम रंगवले. एक ऑर्केस्ट्रामध्ये आता आपण 2x2 वगैरे हे सगळे ट्रेंड बघतो, याच्यामध्ये स्किट आहे. हे स्किट ऑर्केस्ट्रामध्ये आणणारा कोणी पायनियर होता तर ती ही व्यक्ती होती. हे आपल्याला आज या निमित्तानं सांगावंसं वाटतं. म्हणजे नफाट वगैरे जे ऑर्केस्ट्रा झाले त्यामध्ये स्किट जे व्हायचं त्या काळामध्ये ते आणणारी ही व्यक्ती आहे. त्याच्यानंतर मग 2x2 वगैरे सगळं पुढे मोठं होत गेलं. अशा एका व्यक्तीचं एका तैलचित्राच्या माध्यमातून आपण इथे त्यांच्या आठवणींना कायम जागृत ठेवा. आणि एक नकलाकार म्हणून मला एक खूप आत्मीयता आहे की एका नकलाकाराचं म्हणजे मच्छिंद्र कांबळींची एक शरद पवारांसोबत स्टेजवरती मी इंटरॅक्शन पाहिलेली. तेव्हा मच्छिंद्र कांबळी म्हणजे बाबूजी म्हणालेले की माणूस मेल्यानंतर एखाद्या गोष्टीला नाव देता त्याला मजा नसते, कारण तो गेल्यावरती त्याला कळत नाही की माझ्या मागे कुठे नाव दिलं. तो हयात असताना द्या तुम्ही, असं ते शरद पवार मुख्यमंत्री असताना रवींद्र नाट्य मंदिरला बोलले होते. आणि शरदचंद्रजी पवार यांनी ते मान्य केलं होतं. पण तसं काही घडलं नाही. तर एका कलाकाराच्या उमेदीच्या काळामध्ये सुद्धा त्याचं जर नाव दिलं तर त्याच्या एक कर्तृत्वाला मोठी आपण ओळख दिली असं होईल. आपण याही ठिकाणी एक तैलचित्र लावून
आमच्या एका ज्येष्ठ नकलाकाराचा सन्मान केला. डी.वाय तर आपल्याला बोललेलेच आहेत, आपण कधी बोलवा आम्ही सेवेला हजर राहू आणि आपण असंच कलावंतांना प्रेम देत राहा. प्रीतम शेठसाठी जरा एकदम जोरदार टाळ्या आपण तर मी विचार केला की सरकारी कायद्याच्या नियमाप्रमाणे मी फार जगलेलो आहे, नाहीतर अकाउंटमध्येच मला घरी पाठवलं असतं आणि त्याच्यानंतर इतकी वर्ष जगून व्यवस्थित अजून प्रकृती आहे. पण याच्यानंतर मी ठरवलं की आता वेळेवर जेवायचं, वेळेवर झोपायचं आणि प्रकृती जपायची. कमलाकरविषयी 2 वेळी बोलतो मी, चांगल्या लक्षपूर्वक ऐका. कमलाकरविषयी 2 वेळी मी चांगलं बोलतो, अभ्यासपूर्ण बोलतो आहे मी. कमलाकरचा जन्म 1948 बरोबर. हां, तर 1948चा जन्म आणि 2004चा मृत्यू. कमलाकर 56 वर्ष जगला. कमलाकर किती 56 वर्ष जगला. आमच्या लाईनीतला विनोदामधला तो आहे की 56 होता. आज जर तो असता तर 68 वर्षाचा तो असता, 74 वर्षाचा तो असता आणि मी 71 आहे. तर 3चा फरक आहे. 3 म्हणजे कोण ते त्याच्याकडे होते. 3 म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश. पण मी आता विचार असा केला आहे की काही ज्या शैक्षणिक आणि शाळा म्हणा किंवा अनेक वाचनालय आहेत त्यांच्याकडून काही मानधन न घेता प्रवास खर्च घेऊन एक नवीन अनाऊन्समेंट आज करतो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे सुख, शांती आणि समाधान. कसं टायटल आहे? सुख म्हणजे काय? कालचा दिवस जो गेला त्याची मला चिंता नाही, ते सुख. आज मी माझ्या मर्जीने जगणार आहे, ती शांती. आणि हे दोन्ही दिवस माझ्या जीवनात चांगले होते म्हणून पुढे माझ्या जीवनात येणार आहे ते समाधान. सुख, शांती, समाधान. दिलीप खन्ना आज 71 वय झालं. 50 वर्ष घरी पाठवलं होतं. अजून किती फायदा नाही. मी स्वतः ठरवलं आता वेळेवर झोपायचं. काय केलं? मागे मागे हो दादा त्यांचं वय वर्ष 71 आहे आणि 71 वर्षामध्ये 50 वर्ष संपूर्ण विश्वाला यांनी हसवलं. तसे दिलीप खन्ना साहेब या ठिकाणी ज्येष्ठ कलाकार म्हणून या ठिकाणी होत आहे आणि कलाकार त्याच आपल्या कलाक्षेत्रावर विचार होत आहे. नमस्कार. आज सर्वप्रथम मी पनवेलमध्ये
माझ्या कलाकारांचं मी स्वागत करतो की आज कमलाकर वैशंपायन साहेब आणि त्यांना सगळे खरोखर साहेब म्हणत होते. कारण आम्हाला शाळेत असल्यापासून आठवतं आहे की VK हायस्कूल ज्या शाळेला माझ्या 100 वर्ष झाली आणि या शाळेशी बिलकुल संबंध होते जर मी चुकत नसेल तर. आणि या शाळेत आज मगाशीच म्हणत होते बरेचसे की काय म्हणत होते की हास्य कलाकार हे मधल्या पिरियडचे कलाकार असतात. परंतु मी एक सांगू इच्छितो, 3 तास मूवी असेल किंवा 3 तास नाटक असेल, पण मधले 15 मिनिटं जे हसवतात त्या हसण्याने आपले 3 तास कुठे जातात हे कधीच समजत नाही आणि आम्हालाही समजत नाही. आणि या अशा आपण म्हणतो की आपली प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी योगा केलं पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे. परंतु हे कलाकार आज मगाशी 50 वर्ष झालेल्या कलाकारांचा देखील घरात देखील माझे वडील असतील, माझे काका असतील, माझे सासरे असतील, यांच्याकडून हे मी सगळे शिकलो आहे. कारण आमच्या घरात देखील खूप खूप मोठे कलाकार हे पाहुणे म्हणून नाही तर घराच्या किचनमध्ये जाऊन भाकरी चपाती हातावर घेऊन मग ती मच्छी असेल, भजी असेल किंवा आठवणीने हे बनवून ठेवा असे सांगणारे कलाकार आणि ते आमचं घराणं आहे. म्हणूनच आम्ही कधी या कलाकारांना विसरू शकत नाही. आणि आम्हीच नाही तर पनवेलकर, रायगडकर आणि पूर्ण संबंध महाराष्ट्र देश असेल कधीच विसरू शकत नाही. कारण आठवण आज आई आहेत. मगाचपासून मी बघतोय की आनंद अश्रू देखील आहेत आणि कुठेतरी शेवटी दुःखाचे अश्रू देखील आहेत. परंतु मला आज त्यांच्या डोळ्यात नक्कीच आनंद अश्रू दिसले. कारण एवढे जुने कलाकार, त्यांच्यासोबत काम केलेले, साहेबांसोबत काम केलेले सगळे कलाकार इथे आहेत. तर ही खरोखर मी आज आपल्या सगळ्यांतर्फे मी त्यांना आदरांजली म्हणणार नाही, मी त्यांना कुठली श्रद्धांजली म्हणणार नाही. ते आपल्यातच आहेत आणि नाट्यगृहातच ते आहेत. नाट्यगृहात आज बघताय तैलचित्र लावलंय त्या नावाखाली आणि सगळ्या नावांखाली मी बघतोय की जे आम्हाला वडिलांनी, जे आम्हाला आमच्या नेत्यांनी शिकवलं त्याची एक शिकवण म्हणून मी आजच बघितलं. मी एवढ्या वर्ष नाट्यगृहात येतोय पण तुम्हाला बाबांचं नाव दिसलं नव्हतं. ते आज बाबांचं नाव इथे मला कुठेतरी दिसलं. जेम म्हात्रे माजी नगराध्यक्ष मी खरोखर बघितलं नव्हतं. कारण नजर जाते ती नेहमी वरतीच जाते, तैलचित्रांकडेच जाते. परंतु ज्या ज्या गोष्टी कलाकारांसाठी पनवेलमध्ये या सगळ्यांसाठी केलेल्या आहेत त्या नक्कीच कुठेतरी त्यांना उजाळा देण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत असतो. आणि याही पुढे सांगू इच्छितो की आज कुठलंही आम्ही काही ठरवलं नाही, असंच ठरवलं की चला आपण करूया. आणि त्याचं सगळं श्रेय मला वाटतं की हे पत्रकार मुंबईकर साहेब जे आहेत हे ह्यांना जातं. का तर गेली सातत्यानं 10-12 दिवस संपर्कात राहून हे असं करू ते तसं करू म्हणजे एवढं त्यांनी आज मुद्दामून मला सांगावंसं वाटतं की त्यांना हे खरोखर श्रेय जातं. अजिबात ह्याच्यात मी काही दुजाभावाने आमच्या मनात कधी नसतंच. कारण आता बघाल की बरेचसे मान्यवर आले आणि ते बरं झालं की आज हे जुळून आलं. आज त्यांची मीटिंग होती परंतु ते आले, त्यांना आपण सन्मानाने बोलवलं, त्यांना देखील आठवण करून दिली, त्यांना देखील आपल्या जुन्या आठवणींचा उजाळा करून दिला. तर खरोखर पनवेल ही आणि रायगड आमची भूमी धन्य आहे, शिवरायांची भूमी आहे आणि याच्यात कलाकारांची देखील ती भूमी आहे असं मला आज म्हणावं लागेल. आणि तुम्ही सर्व कलाकार इथे आलात, मनापासून आलात. तुम्हाला कधीही काही लागेल, कोविड काळात तुम्ही हात मारले, कधीही काही लागेल मी म्हणत नाही. मग ते सुखात असो दुःखात असो, दुःखात तर आम्ही पहिले असतोच. तुम्ही हात माझ्या जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला मारा, मी नक्की तुमच्या पुढे येईन. आणि नाही आलो तर तुम्ही कान पकडून मला खेचून न्या, एवढं देखील मी तुम्हाला सांगतो. आणि मी थांबतो. नमस्कार. वगैरे माणूस राहील समोर आहेत इकडे इकडे मागे थोडं मागे आहे कोणाला अडचण नाही. धन्यवाद. फोटो लावला प्रत्येकजण जेव्हा कलाकार यायचा सिद्धार्थ असतील किंवा भाऊकदम वगैरे नाटकाच्या निमित्ताने यायचे विकाससोबत भूषण फोटो मला व्हिडिओ फिल्म करायला पटकन नाही. अरे बाप खूप मोठा आहे म्हणजे गुरु मोठे असल्यावर आणि ह्या सगळ्याचं जे श्रेय जातं की गेल्या वर्षी
सुद्धा हात जेव्हा दिली तेव्हा रवी शेट्टी कोरोना काळामध्ये त्यांचा साजरा केला. कोरोना काळापासून कमी सगळ्यांना बोलायला झाले तेव्हा निरोप शूटिंगला होता, पण त्याला शूटिंगमध्ये राहत नाही. त्यांनी फोन करून करायला सांगितलं, त्यांनी तिथं बाईक पाठवली शूटिंगमध्ये असताना. आणि हे सगळे कलाकारांच्या बाईक स्टोरी देण्याचं काम केलं. हे सर्वात महत्त्वाचं होतं. कारण मी म्हणतो एक बैल असलं तर गाडी चालत नाही, 2 असले तर ही अगदी रवी शेट्टी म्हटलं मामा मीनं तू एक बैल जोडी आहेस. एक खांदा उंच असेल काय आहे, परंतु तरी तो जास्त पडतो. आणि खरं प्रत्येक वेळेला फोन करून ते विषय सांगायचे की हे केलं ते केलं, ते सांगितलं बैल सगळं करणार आपण काय केलं. आलेल्या सर्वांना कलाकारांना धन्यवाद देतो. आणि आपण वैनित्य म्हणजे वैनित्य घर असं बोलवलं मुलींच्या घरी आपण गरम सलामी दे. पाटील साहेब आम्हाला काय घरातले होते जाने पडेल. एक मिनिट मॅडम एक मिनिट. यानंतर वळत पुढच्या बातमीकडे. रस्त्यावरती स्वस्तामध्ये बिर्याणी खात असाल तर सावधान, कारण तुम्ही खात असलेली बिर्याणी ही चिकन किंवा मटणची नसून ती कुत्र्याची असू शकते. हे ऐकून धक्का बसेल, मात्र हे खरं आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी कुत्र्याचे कापलेले शीर जे आहेत ते सापडत आहेत आणि या बिर्याणीमध्ये कुत्र्याचं मांस वापरलं असू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जाते. हे वास्तव ॲनिमल वेलफेअर मंडळाच्या सदस्यांनी समोर आणलेलं आहे. औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी, चिकलठाणा आणि पडेगाव या भागांमध्ये कुत्र्यांचे कापलेले शीर आढळून आले आणि त्यामुळे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी समितीसमोर हा प्रश्न उपस्थित केला. समितीच्या सदस्यांनी यातील वास्तव सांगितल्यानंतर आता महानगरपालिका रस्त्यावरील सर्व बिर्याणींच्या गाड्यांची तपासणी करणार आहे. तर ही बातमी फक्त औरंगाबादमधली असली तरी देखील इतर शहरांमध्ये देखील लोकांनी काळजी करायला हवी आहे, काळजी घ्यायला हवी आहे. कारण रस्त्यात स्वस्तात जरी काही खायला मिळत असेल तरी त्यामागे काय असू शकतं याचा अंदाजही न बांधलेला बरा. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.